अध्यक्ष म्हणून काम करतोय। आणि आता आम्ही काही ठिकाणी गेलो होतो, म्हणजे शेतकऱ्यांच्या असेल, ग्रामस्थांच्या असेल, बाईट्स घेतल्या, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे एकच माणूस आहे, तो शेतकऱ्यांसाठी भांडतोय, शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या जाणतोय, काय सांगा त्याच्याबद्दल? मी पहाटे उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत माझं आयुष्य सगळं पणाला लावले। सगळी लोक पाहत आहेत, मी घरादाराकडे लक्ष देत नाही आणि पूर्ण वेळ लोकांसाठी काम करतोय। मग लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं असेल, दशक्रियेचे कार्यक्रम असतील किंवा मग लग्नाचे कार्यक्रम असतील, कोणाचाही कार्यक्रम चुकवत नाही। आणि जी व्यक्ती माझ्याकडे काम घेऊन आली त्याचं काम केल्याशिवाय मी त्या ठिकाणी राहत नाही। जोपर्यंत त्याचं काम होत नाही तोपर्यंत मी देखील स्वस्थ बसत नाही। मी काम करताना कोणाचा पक्ष बघत नाही, कोणाची जात बघत नाही। कोणीही व्यक्ती असो, कधी कधी तर फोनवरती त्या व्यक्तीला मी पाहिलेलं पण नसतं आणि तरी सुद्धा मी त्या माणसाचं काम त्या ठिकाणी करत असतो। ज्या डिपार्टमेंटशी संबंधित तो विषय आहे, संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरून त्या माणसाचं काम मी केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही। आणि मला पूर्णपणे खात्री आहे, जे काही मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्या प्रामाणिकपणाच्या आणि कामाच्या जोरावर तुम्हाला दिसेल, ये अंदर की बात है और जनता प्रभाकर के साथ है। मतदानातून तुम्हाला दिसेल, निश्चितपणाने चमत्कार होईल। यांनी कितीही जरी शो केला, आज संख्येनं सुद्धा लोक प्रचाराला माझ्याबरोबर कमी आहेत, परंतु मनानं लोक माझ्याबरोबर आहे आणि हा चमत्कार निश्चितपणाने दिसल्याशिवाय राहणार नाही। मी जेव्हा घराघरामध्ये जातो, गावागावामध्ये जातो, लोक मोकळेपणानं माझ्याशी बोलतायत। राजकारण खूप घाण झालेलं आहे, कोण कुठं तर कोण कुठं का कोणाचा कोणाला पत्ताच नाही। आणि म्हणून ज्या वेळेला प्रामाणिकपणानं तुम्ही तुमची भूमिका घेऊन समाजापुढे जाता, त्यावेळेला समाज निश्चितपणानं तुम्हाला यश दिल्याशिवाय राहत नाही, तुमच्या पारड्यामध्ये माप टाकल्याशिवाय राहत नाही। लोक फक्त बोलू शकत नाहीत, आता त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही। आज लोकांची अवस्था अशी झाली की सांगता येईना, सहनही होईना अशी तऱ्हा आहे। आणि त्याच्यामुळं लोक मतदानातून ज्यांनी हा सगळा प्रकार घाणेरडा राजकारणाचा सुरू केलेला आहे त्या सगळ्यांनाच जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत। गावडेवाडी सारख्या ठिकाणी तर केलंच, परंतु मी तुम्हाला सांगतो, अगदी लाखनगाव सारख्या शेवटच्या टोकाच्या गावापर्यंत देखील मी त्या ठिकाणी अगदी 2च दिवसामध्ये डीपी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि 1 रुपया सुद्धा लाईट बिल शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरू दिलेला नाही। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिखल होतं, काय वाटतं, काय सांगा? ही अवस्था सगळ्याच ठिकाणी आहे। मी तुम्हाला सांगतो, आता हा खानवस्तीचा रस्ता असेल किंवा मी त्या दिवशी पण सांगितलं, अवसरी फाटा ते खालची अवसरी रोड, त्या रस्त्याची अवस्था देखील अत्यंत दयनीय आहे। पिंपळगाव रस्त्याची देखील अवस्था दयनीय आहे। आणि जिल्हा परिषद मालकीचे जे काही वाड्या वस्त्यांवर जाणारे रस्ते आहेत त्यांची सुद्धा अवस्था अत्यंत दयनीय आहे। आणि फक्त विकासाच्या या ठिकाणी गप्पा मारल्या जातात। विकास झालाय, विकास झालाय, हा तो विकास आहे का? तो विकास आम्ही बघितलाच नाही। विकास नेमका हरवलायच कुठं आम्हाला सापडणच झालाय, त्यांनाच कुठं विकास गावलाय काही कळत नाही, पण आम्हाला काही विकास सापडणं झालाय। हा याला विकास म्हणायचं का? माझं तर म्हणणं आहे, आपण स्टिंग ऑपरेशन करू, प्रत्येक ठिकाणी जाऊ, मी स्पॉटवर जातो, तुम्ही कॅमेरा घेऊन चला, यांचा विकासाचा बुरखा पाडून टाकतो मी। कशाला विकास म्हणायचं? हा रस्त्याची अवस्था बघा, प्रत्येक ठिकाणी परिस्थिती दयनीय आहे। त्यामुळं केवळ फक्त खोट्या वल्गना करण्याच्या पलीकडे हे लोक काहीच करत नाही। निवळ भापवेगिरी आहे, बनवेगिरी आहे। आणि या बनवेगिरीतनंच आतापर्यंत फक्त पैशाचा वापर करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहे। परंतु मला या वेळेला ग्रामीण भागातला आमचा हा शेतकरी आहे आणि कष्टकरी लोक आहेत, शहरी मतदार कदाचित कधी बोलत असेल यांना, पण ग्रामीण भागातला आमचा जो कष्टकरी शेतकरी वर्ग आहे तो या वेळेला निश्चितपणाने यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। कारण शेतकरी आमचा वैतागलेला आहे, खूप म्हणजे चिंताग्रस्त आहे आणि तो मतदानातून त्याचा राग व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही। तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहे? नागरिकांना माझं हेच आव्हान आहे की धनदांडगे एका बाजूला आहे आणि मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा एका बाजूला आहे। माझ्या खानदानमध्ये साधी सोसायटीची निवडणूक कोणी लढवलेली नाही, मला कुठलाही राजकीय वारसा नाही, माझे आई वडील शाळा सुद्धा शिकलेले नाही, दोघंही अंगठे बहादूर आहे। मला कुणाचा राजकीय वारसा नसताना एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मी मुलगा आहे आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा अतिशय संघर्ष करून मी इथपर्यंत या ठिकाणी आलेलो आहे। आणि माझी ही संघर्षाची लढाई प्रामाणिकपणे मी सुरूच ठेवणार आहे। परंतु फक्त बाबांनो, माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे,
का तुमचं मतदान रूपी दान माझ्या पारड्यामध्ये टाका. ही लढाई तुमची आहे, ही लढाई माझी नाही. आणि जर शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी लढणारा माणूस या निवडणुकीत त्याला जर दगा फटका झाला तर तुमच्यासाठी लढायला परत कोणीही तयार होणार नाही. एखादा कार्यकर्ता संघर्षातून तयार व्हायला अनेक वर्ष जावी लागतात आणि अनेक गोष्टी सहन करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आमचा संघर्षाचा प्रवास तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून विषाची परीक्षा घेऊ नका, यांच्या नादाला लागू नका. या भामट्यांनी आजपर्यंत तुम्हाला फसवून मतं घेऊन स्वतःची घरं भरण्याच्या पलीकडं समाजाचं कुठलंही कल्याण केलेलं नाही. आणि पुन्हा एकदा तेच भामटे तुमच्या पुढे येऊन गोड गोड बोलायचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या गोड बोलण्याला फसू नका आणि त्यांना मतदानातून, गुप्त मतदान आहे, मतदानातून त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या.